मित्र, माझं नाव आहे ॲडव्होकेट विशाल वाकुडकर। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की एखाद्या शेतकऱ्याचं बी हे भेसळीचं निघालं किंवा दोष असला त्या बियाण्यात, तर याच्या बियाचा मोबदला हा कुठून मिळवायचा, कसा मिळवायचा, याची प्रक्रिया। तर सर्वात प्रथम ज्या दिनांकाला आपण बी विकत घेतलं तो दिनांक ध्यानात ठेवायचा। पेरणीच्या दिवशी जी बॅग आहे, बॅग आणि त्यासोबत टॅग भेटतो आणि त्या बॅगची पिशवी आणि बिल, ह्या तीन गोष्टी ह्या सांभाळून ठेवायचा। शक्य असल्यास पेरणीच्या वेळी व्हिडिओ बनवायचा, फोटो काढायचे। ह्या गोष्टी झाल्यानंतर पेरणी झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवस ही टाइम लिमिट आहे। या 7 दिवसाच्या आत तुमचं जर बी हे तुम्हाला वाटत असेल की भेसळीचं आहे, यामध्ये वेगवेगळ्या वाणाची सोयाबीन येत आहे, किंवा असं वाटलं की बियाण्यात दोष आहे म्हणून बी उगवलंच नाही, तर तुम्ही 4थ्या, 5व्या, 6व्या दिवशी तुमच्या संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जा। तिथे एक तक्रार अर्ज करा, तक्रार अर्ज द्या। तक्रार अर्ज दिल्यानंतर तुमचा संबंधित कृषी अधिकारी येईल। तो कृषी अधिकारी शेतात येईल तुमच्या, तिथे येऊन पंचनामा करेल। पंचनामा केल्यानंतर त्या पंचनाम्यामध्ये तो निष्कर्ष काढेल। निष्कर्ष असा काढेल की तुमचं बी हे दोषयुक्त आहे की त्यामध्ये भेसळ आहे। हा भेसळीचा किंवा दोषाचा त्याने जर निष्कर्ष काढला तर त्यामध्ये तो टक्केवारी टाकेल त्यामध्ये तो की या शेतकऱ्याचं 40% नुकसान झालं, 50% झालं, असा निष्कर्ष काढेल। आणि निष्कर्ष काढल्यानंतर तुम्ही त्या विक्रेत्याकडून बॅगा विकत घेतल्या, बी विकत घेतलं, त्या विक्रेत्याला तो तुमचा पंचनामा दाखवा, त्याला नोटीस पाठवा लीगली, आणि त्याला म्हणा की जे बी तुम्ही मला विकलं ते भेसळयुक्त आहे, दोषयुक्त आहे, आणि याचा मोबदला म्हणून मला एवढी रक्कम द्या, जेवढी तुम्ही मोबदला तुम्हाला घ्यायचा आहे। म्हणजे जास्तीचा आगाऊचा न सांगता जेवढं नुकसान तुमचं झालं तेवढाच तुम्ही मोबदला त्याला मागू शकता। आणि त्या कंपनीला सुद्धा एक नोटीस पाठवा आणि इथे 15 दिवसाचा टाइम पिरियड ठेवा। 15 दिवसाच्या आत तुम्ही मला मोबदला द्या। आणि जर त्यांनी 15 दिवसाच्या आत मोबदला दिला नाही तर तुम्ही संबंधित तुमच्या कन्झ्युमर फोरममध्ये जा। तिथे हे सर्व पुरावे तुमच्या कामाला येतील। हे सर्व पुरावे, पंचनामा, बियाच्या बॅगा, त्याचं बिल, त्याचे टॅग, हे सर्व तुम्ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये जोडा, तुमच्या पुराव्याच्या यादीला जोडा आणि तिथे कन्झ्युमर फोरममध्ये तुमची तक्रार दाखल करा। तुम्हाला निश्चितच तिथे मोबदला मिळेल। धन्यवाद।